जीवनामध्ये अनुभव घ्यायला शिका आणि अनुभव तुम्हाला तेव्हाच मिळेल, तुम्हाला इन्व्हॉल्व व्हावं लागेल की आमचं जीवन हे त्या वर्तमान काळातल्या घटनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही सहभागी व्हाल ना, तेव्हा त्यातून ज्ञानाची निर्मिती होईल. म्हणून जाणून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये सहभागी व्हावं, आणि सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे, आणि जाणून घेण्याची इच्छा निर्माण करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट असतं. मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शिक्षणाला शिलाची जोड, शील म्हणजे चारित्र्य, आणि चारित्र्याची निर्मिती ही जाणीवेतून. शिक्षणाच्या सोबत जर अहंकार आला, तो गुरगुरायला लागला, त्याची डरकाळी ही अन्यायाविरुद्ध असावी, त्याची डरकाळी ही दारिद्र्याविषयी असावी, त्याची डरकाळी ही गरिबी विरुद्ध असावी, अशांती विरुद्ध असावी. पण त्याची डरकाळी जर अहंकाराची असेल तर शिक्षण विनाश होणार. आज आपण बघतो सुशिक्षित लोक तर खूप झाली, पण सुजाण लोकांची कमतरता आहे. माहिती भरपूर आहे परंतु व्यवहार ज्ञान नाही आहे. याच्या मुळाशी जर आपण गेलो तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, शिक्षण ही एक प्रक्रिया नसून ती एक साधना बनणं गरजेचं आहे. आजच्या काळामध्ये ती एक प्रक्रिया बनलेली आहे. पैसा कमवण्यासाठी, करिअर करण्यासाठी, पद मिळवण्यासाठी ती एक प्रक्रिया आहे. जेव्हा मी ग्राउंडवर जातो तेव्हा मला अनेक मुलं पोलीस होण्यासाठी पळताना दिसतात. मग त्यांचे कोच त्यांना शिकवत असतात की तुम्ही असे पळले पाहिजे, तुम्ही अशा उड्या मारल्या पाहिजे, तुम्ही असे मोमेंट्स केल्या पाहिजे. हे जे शिक्षण आहे हे कशासाठी आहे हे ती मुलं कधीच विचारत नाही. का आम्ही गोळाफेक का करायची आहे, किंवा आम्ही उंच उडी का मारायची, आम्ही लांब उडी का मारायची आहे. तर ही गोष्ट ते कधी विचारत नाही, व्हाय कधी विचारत नाही. आणि व्हाय न विचारल्यामुळे त्यांच्याकडे जी काही नवीन गोष्टी येतात ती फक्त माहिती म्हणून येते, अनुभव म्हणून येत नाही. एक लक्षात ठेवा, अनुभव घेणं आणि माहिती असणं यात मोठा फरक आहे. लहान मुलाला सुद्धा पृथ्वी माहिती आहे म्हणून त्याला समजली का? पहिलीच्या मुलाला देखील अंक वाचता येतात, तो 5 अंकी 6 अंकी अंक वाचू शकतो म्हणून त्याला ती संख्या कळली का? नाही. जाणणं आणि माहीत असणं याच्यामध्ये मोठा फरक आहे. ज्याला आम्ही माहिती आणि ज्ञान म्हणतो, इन्फॉर्मेशन अँड नॉलेज असणं. तज्ज्ञांनी ज्ञानाची व्याख्या केली, इन्फॉर्मेशन इंटू ॲक्शन इज इक्वल टू नॉलेज. माहितीला जेव्हा अनुभवाची जोड मिळते तेव्हा त्याचं ज्ञानात रूपांतर होतं. तर मित्र हो, माहितीला अनुभवाची जोड तेव्हाच येईल जेव्हा जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगतात की शिक्षणाचं जे लक्ष्य आहे ते माहितीचा भडीमार करणे नसावं. त्या विद्यार्थ्यामध्ये, त्या व्यक्तीमध्ये जाणून घेण्याची जी वृत्ती आहे, जिज्ञासाची वृत्ती जी आहे ती जागृत व्हायला हवी. मी जेव्हा शिक्षक होतो तेव्हा आम्हाला असं शिकवलं जायचं, जेव्हा महान लोक वक्ते यायचे ते सांगायचे, फार अनुभवी असे शिक्षण तज्ज्ञ होऊन गेले, ते सांगायचे की वर्गामध्ये जे हुशार विद्यार्थी आहे ते तुमच्यामुळे नाही आहे, पण जे मागं पडलेले ते मात्र तुमच्यामुळे. कसं काय? कारण जे हुशार विद्यार्थी आहे त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे, ते घरीच धडा शिकवायच्या अगोदरच वाचून येतात. आईला विचारतात, पप्पांना विचारता, कोच त्यांचा जो काही क्लासवाला असेल त्याला विचारतात, सर याचा काय अर्थ आहे, हे काय आहे. त्याला जाणून घेण्याची इच्छा आहे, प्रचंड जिज्ञासा आहे, जन्मजात आहे, त्याचा परिवेश तसा आहे, पालन पोषण तसं आहे, त्याला वातावरण तसं मिळालेलं आहे. जाणून घेण्याची इच्छा. लहान मुलांनी विचारलं की मम्मी मी कसा जन्माला आलो,
मग मम्मी उत्तर देणार, तुला देवाने पाठवलं. मग तो परत विचारतो, तुला कोणी पाठवलं? तर मला पण देवाने पाठवलं. मी तो सगळ्यांना देवाने पाठवलं. हो म्हणजे सगळ्यांना देवाने पाठवलं. म्हणजे एक खोटं तुम्ही बोलता, एक सत्य तुम्ही लपवता, तेव्हा तुम्ही एक असत्याची मालिका सुरू करता आणि सर्वात मोठं नुकसान म्हणजे त्या मुलाची जिज्ञासा मारून टाकता. जेव्हा आम्हाला कुणीतरी प्रश्न विचारतं, जाणून घेण्यासाठी काहीतरी विचारतं, तेव्हा आम्ही त्याची जिज्ञासू वृत्तीचं भूक भागवण्याच्या ऐवजी त्याची जिज्ञासू वृत्ती मारून टाकतो. आमच्याकडे एक फेवरेट डायलॉग, तुला काय करायचं? सरे असं कसं काय करतो? पण तुला काय करायचं? तो तुझा विषय नाही. लहान मुलामध्ये जिज्ञासू वृत्ती निर्माण करणं हे आईवडिलांचं कार्य पाहिजे, शिक्षकाचं कार्य पाहिजे. हे आम्हाला शिक्षण तज्ञांनी सांगितलं की शिक्षण म्हणजे शिक्षकाचं काम आहे शिकण्याची इच्छा निर्माण करणं, शिकवणं नाही. शिकवण्याची प्रक्रिया ही आपोआप घडते, ती तुमच्या माझ्या हातात नाही. फक्त जाणून घेण्याची इच्छा जेव्हा निर्माण करतो एखादा शिक्षक, तेव्हा तो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला जन्म देतो. विद्येच्या अर्थाने जे आलेले ते विद्यार्थी. परंतु मित्रांनो, इथे तर फक्त माहितीच आहे. का माहिती आहे? कारण जो शिकवतोय त्यांनी पण जाणलेलं नाहीये. त्यांनी जर जाणलं असतं त्याने माहितीचा भडीमार केला नसता. ही सृष्टी कशी निर्माण झाली असा प्रश्न जेव्हा एखादं लहान मूल आपल्या आई वडिलांना विचारतं, त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे की बाळा, खरंच मला तर माहिती नाहीये, मी तुला माहिती काढून सांगतो. हे उत्तर त्या मुलाची जिज्ञासा आणखीन वाढवणारं आहे. तुला काय करायचंय? तू अजून लहान आहे. अच्छा, तुम्ही मोठे झाले, तुम्हाला कळलं का? म्हणजे ही जाणून घेण्याची वृत्ती मारल्यामुळेच आज आमचा भारतीय समाज जगाच्या मागे आहे. आणि ही वृत्ती लहानपणापासून खोडली जाते. त्याला आणखीन 4 फापोद्रे फुटतात, मग ते तणनाशकच मारतात. फुटलंच नाही पाहिजे. मित्रांनो, कुठलीही घटना प्रकृती ज्यावेळेस घडून आणते, तिच्या पाठीमागे काहीतरी कार्यकारण भाव आहे. आणि तो कार्यकारण भाव जाणून घेणं म्हणजे आम्ही या प्रकृतीमध्ये कुठे आहोत आणि का आहोत आणि कसे आहोत हे याचा संबंध जाणणे आहे. जाणण्याची इच्छा ही जन्मजात आहे, तुम्ही आम्ही निर्माण केलेली नाहीये. जे जे जन्मजात आहे ते अभिव्यक्त होत असतं, परंतु आम्ही अभिव्यक्तीचं काय करतो? खंडन करतो, मुंडन करतो. आणि आमच्या समाजामध्ये अभिव्यक्तीला खंडन मुंडन केल्यामुळेच आमची जी पिढी आहे ती सगळी निभळ जन्माला येऊ लागली. आणि जो ह्या सर्वांचं बंधनं, दबाव झिडकारून पुढे जातो, तो जीवनामध्ये जाणतो आणि यशस्वी होतो. एखादा मुलगा जर म्हटला वडिलांना की आपण ही जी पारंपरिक शेती करतोय पप्पा, आपण थोडा नवा प्रयोग करूया. एवढं कशाला? ज्यावेळेस SCT वैदिकची माहिती घेऊन ज्यावेळेस मुलं घरी जातात आणि वडिलांना म्हणतात की मला अशा प्रकारे शेती करायची, तो त्यावेळेस त्याला उत्तर काय ऐकायला मिळतं? तुझ्या बापाने केली होती का? अरे बापाने केली नाही म्हणून तर करून पहा ना. ही जिज्ञासा आहे, त्याची जिज्ञासा आहे, त्याला जाणून घेऊ द्या. आम्हाला काय शिकवलं परंपरेने? 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. काय अर्थ होतो याचा? आम्ही कुठेतरी सुरक्षिततेच्या नावाखाली आम्ही आमच्या पुढच्या पिढीला काय बनवलं? शेळपट बनवलं. कारण जाणून घेण्यासाठी धाडस लागतं. आम्ही आमच्या पिढीला शिक्षणातून धाडस शिकवलं पाहिजे. नाही, तिकडं जाऊ नको. का रे बाबा, तिकडं दरी आहे. अरे त्याला आधार दे ना, पाहू दे त्याला दरी. त्याची हिंमत वाढव ना. म्हणजे धाडस हे जाणीवेतून निर्माण होतं. जाणून घेण्याच्या इच्छाशक्तीमध्ये धाडस लपलेलं आहे. आणि मध्ये धाडसच नाही केलं तर नवनिर्मिती कधी होणार? धाडस म्हणजेच जे चाललंय त्यापेक्षा काहीतरी वेगळं करणं. आणि म्हणून आम्ही जाणीव निर्माण करण्याच्या ऐवजी, जाणीवेची इच्छा निर्माण करण्याच्या ऐवजी आम्ही माहितीचा भडीमार करतो. आज आमच्या मुलांचे डोके म्हणजे मेमरी कार्ड बनलेले आहे. मराठी शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये, क्लासेसमध्ये
त्यांना थिअरी शिकवली जाते. मग आता जे नवीन क्लासेस आले ऑनलाईन बायजूस वगैरे, का बरं हे अब्जाधीश आणि करोडपती झाले? कारण त्यांनी ते प्रॅक्टिकल मध्ये कन्व्हर्ट केलं. आणि प्रॅक्टिकल मध्ये कन्व्हर्ट करून मुलांमधील जिज्ञासा काय केली? जागृत केली. मला अजूनही आठवतं माझे विज्ञानाचे शिक्षक जे आम्हाला 8वी 9वी असताना भाकरी कशी करायची हे शिकवायची, पीठ कसं मळवायचं हे शिकवायचे. हे ज्ञान आहे, हे तुम्हाला जीवनामध्ये उपयोगाला येणार आहे. आमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली, अरे घरी जाऊन आपण पीठ मळून पाहूया. लिटमस पेपरने कशाची चाचणी करायची? कुठून आणायचा लिटमस पेपर घरी? कॉस थिटा साइन थिटा आजपर्यंत कोणाचाच उपयोगाला आलेला नाही. का असतात ते? ज्यांनी आमचे डोके भ्रमिष्ट केले अशा संकल्पना आमच्या डोक्यामध्ये. आज इंजिनिअरिंग करणारे मुलं जे आहेत ते निम्मे अर्धे भ्रमिष्ट का असतात? त्यांना हेच कळत नाही आम्ही सगळी माहिती गोळा कशाला केली. बीएससी ऍग्रीवाल्यांची ते काही वेगळी परिस्थिती नाही. त्या दिवशी अकोल्याच्या चर्चासत्रामध्ये एक तरुण उभा राहिला. त्याला विचारलं मी, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती? त्यांनी उत्तर दिलं का आत्ताच्या परिस्थितीत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण फार खालावलेलं आहे. 3 ते 4% असायला हवं, ते 0.3% खाली आलेलं आहे. त्याला मी विचारलं की तुला हे कुठे शिकायला भेटलं? तो म्हणे, साहेब हे आमच्या अभ्यासक्रमात तर नाहीये कुठे. मग तुमच्या अभ्यासक्रमात काय? जसं साहिलने सांगितलं की त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक सोडून काहीच नाही. लक्षामध्ये म्हणजे आमच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये, ज्या कीटकनाशकांनी बुरशीनाशकांनी रसायनांनी आमची माती पाणी अन्न आणि माणसं सगळी दूषित केली, तीच इन्फॉर्मेशन पुढे चालू आहे. बरोबर आहे? म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की इन्फॉर्मेशन माहिती गोळा करून करून आम्ही जाणू शकत नाही. आमचे फार जवळचे नातेवाईक आहे, करोडपती आहे. अहंकार, प्रचंड अहंकार. नवरा बायकोमध्ये अर्ध्या वयामध्ये बेबनाव झाला आणि शंकाखोर वृत्ती, प्रचंड शंकाखोर वृत्ती. तू ह्याच्याबरोबर का बोलली? तू त्याच्याबरोबर का बोलली? आणि ती लेकराला घेऊन निघून गेली. त्यांनी मला जी गोष्ट सांगितली, मी धक्का बसला मला. त्यांनी सांगितलं 40-50 लाख रुपये मी हे जे गुप्तहेर संस्था आहेत ना, अशा संस्थांसाठी खर्च केले म्हणे. बायकोची माहिती काय? तर शेवटी मला हे पण सांगतो की त्यातले निम्मे अर्धे तिला पण मिळाले. अरे मिळणारच ना बावळ्या. हा, तुझ्या बायकोची माहिती तुला नाही, लोक कुठून देणार? तू तिला कधी जाणलंच नाही, तू तिच्याकडनं फक्त माहिती काढून राहिला. मग ही माहिती मिळवण्याची जी वृत्ती आहे ती तुम्हाला कधी जाणून देत नाही. जाण ही हृदयातून येते, माहिती फक्त मेंदूतून येते. लक्षात ठेवा, माहिती म्हणजे मेमरी कार्ड, एक्सटर्नल मेमरी, आणि ज्ञान म्हणजे इन्स्टॉल्ड मेमरी आहे. इन्स्टॉल्ड तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉलेशन झालेली मेमरीच कामाला येणार आहे. तुमची रीड ओनली मेमरी काही कामाची नाही, रॉम काही कामाची नाही. तुम्हाला रॅम मध्ये जे आहे ना तेच उपयोगाला येणार. राम मध्येच रॅम आहे, रॅम मध्येच काय आहे? राम. बाकी कशात राम नाही. मग तुमची इंटरनल मेमरी अंतर्मनापर्यंत काय पोहोचला? अनुभव पोहोचला. म्हणून जीवनामध्ये अनुभव घ्यायला शिका. आणि अनुभव तुम्हाला तेव्हाच मिळेल. मी पुन्हा तिथंच आलो, तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हावं लागेल. आणि माणसं बाहेर राहून अनुभव घेण्याचा प्रयत्न करता, दुसऱ्याच्या अनुभवातून शहाणं व्हायचा प्रयत्न करता, अशी समाज कधीही जाणीव आणि जाण निर्माण करू शकत. अरे ही सायन्सची पिढी उंदरावर मांजरावर प्रयोग करते आणि मग सांगते हे चांगलं आहे माणसांसाठी. म्हणजे तुमचं आयुष्य चांगलं आहे का? चांगलं होण्यासाठी तुम्ही उंदरा मांजरांचा बळी घेणार? तुमच्यासाठी ते काही ट्रायलला पाठवले काय प्रकृतीने? लक्षात ठेवा, तुम्ही पण एक दिवस उंदरा मांजरासारखे बनणार. करतो ही प्रकृती इन्फॉर्मेशनवर चालत नाही.
ती नॉलेजवर चालते. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता की आमचं जीवन हे त्या वर्तमान काळातल्या घटनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही सहभागी व्हाल ना, तेव्हा त्यातून ज्ञानाची निर्मिती होईल. ऐकीव माहितीवरतीच जगावं लागेल. आम्ही दुसरा मुद्दा कोणाला म्हणतो? त्याची स्वतः जाणीव घेण्याची वृत्ती नाहीये. ऐकी जो माणूस जीवन जगतो त्या माणसाचं जीवन हे नेहमी अधांतरी असतं. एकाने एक सांगितलं, त्याला हलक्या कानाचे असं म्हणतात. यांच्या कानामध्ये शिस ओतायला करून जड करायला पाहिजे. काही होल असतात ना, ते पाण्याचे, ते शिस ओततात आणि बंद करतात. हे त्याच कामाचे होल आहेत. दुसऱ्याचं ऐकणारे होल हे शिस ओतण्याच्याच लायकीचे. मित्रांनो, कारण ते जे काही जीवन जगतात आणि त्यांच्या मार्फत ज्या लोकांचं जीवन आहे ते सगळंच्या सगळं जीवन हे उद्ध्वस्त होत असतं. उद्ध्वस्त, संशंका, संशय, विश्वासघात, हिंसा या सगळ्यांनी ते भरलेलं असतं. लढाई, झगडे. दुसरं बुद्ध माणूस तुम्ही कधी असा स्ट्रॉंग पाहिला नाही, कारण तो इन्फॉर्मेशनवर भरोसा ठेवतो, स्वतः जाणून घेत नाही. म्हणून जाणून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये सहभागी व्हायला, आणि सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि जाणून घेण्याची इच्छा निर्माण करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट असतं. तुमच्यामध्ये इच्छा निर्माण झाली की तुम्ही शोधणार आहे. आपण नेहमी सांगतो आमचं चर्चासत्र 5 तास चालतं, 2 तास चालतं, 3 तास चालतं. का? आणि तरी पण लोक उठत नाही. का उठत नाही? कारण त्यांना आयुष्यामध्ये पहिल्यांदा त्यांची जिज्ञासा जागृत झाल्याची जाणीव होते. त्यांच्या आतून काहीतरी कनेक्शन निर्माण झालं असं त्यांना जाणीव होते. आणि बाकीच्या सभांना काय थांबत नाही? कारण माहिती त्यांच्याकडे पाठीच्या पाठी आहे. त्यांची मेमरी कार्ड ओव्हरफ्लो झाले. तुम्ही पण जीवनामध्ये हे शिकलं पाहिजे. नुसती माहिती गोळा करू नका. जी माहिती मिळाली ती जाणून घेण्याचा प्रयत्न. मी तुमच्या समोर उभा आहे, तो जाणीवेतून उभा आहे. मी नेहमी सांगतो, मला जर इथपर्यंत कोणी आणलं असेल तर ते माझ्या क्युरिओसिटीने आणलेलं आहे. जिज्ञासा, जाणून घेण्याच्या वृत्तीने मी एक एक प्रयोग करत गेलो आणि ते जीवनामध्ये उतरवले. मला जर नवीन काही जरा शिकायला भेटलं मी लगेच करून बघतो. लहानपणी एकदा नवी कोरी केबल आणली वडिलांनी. त्या काळामध्ये महागडी, आमच्या शेती खूप महागडी, गरीब परिस्थिती होती. मी ती जोडली तर काय व्हायचं की एक जर वायर जर जोडली मी कनेक्शनला सिंगल फेज, तर पॅरलल फेज मध्ये इंडिकेटर लागायचं. अरे म्हणलं ही वायर तर फॉल्टी, ही कुठेतरी आतमध्ये एकमेकाला चिकटली. बराच वेळ विचार केला काय करायचं काय करायचं. 10वीला होतो मी. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, मी अख्खी केबल फाडली, नवी कोरी. मला कुठे फॉल्ट सापडला नाही. नंतर जेव्हा मी शिकलो तेव्हा मला कळलं की जर एका फेसमध्ये जर आपण एका केबलच्या एका लाईनमध्ये जर आपण सप्लाय सोडला तर पॅरलल दुसऱ्या याच्यामध्ये आपोआप सप्लाय काय होतो, ऍक्टिव्हेट होतो. त्यातले इलेक्ट्रॉन्स काय होतात, ऑटोमॅटिक मूव्ह करायला सुरुवात करतात. तेव्हा मी माझ्या डोक्यात मारून घेतलं. परंतु मित्रांनो, ती जी घटना होती ती माझ्या जिज्ञासेपोटीच निर्माण झालेली होती. पण त्यातून मला जे शिक्षण मिळालं ते माझ्या आयुष्यावर उपयोगाला पडलं. तुम्ही आठवा, तुमच्या जीवनामध्ये जे प्रत्यक्ष घडलं तेच तुम्हाला उपयोगाला येते. ते तुम्ही फक्त ऐकलं ते तुमच्या कधी उपयोगाला आलंच. आणि म्हणून असं म्हटलेलं, ऐकावे जनाचे करावे मनाचे. कारण मनाला अनुभव आहे, जनाचा अनुभव मनाच्या काही कामाचा नाही. कळलं? आणि म्हणून जीवनामध्ये आपण लहान थोर जो कोणी असाल, आपण शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट जे आहे ना ते समोरच्या मध्ये जिज्ञासू वृत्ती काय केली पाहिजे, जागृत केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांबरोबर बोलता त्यावेळेस शेतकऱ्यांना नुसतं रिझल्ट देऊ नका किंवा त्यांना नुसती ट्रीटमेंट देऊ नका, तर त्यांना त्या ट्रीटमेंटच्या पाठीमागचं, त्या रोगाच्या पाठीमागचं काय सांगा, कारण पण सांगा. ते का निर्माण झालं याची प्रक्रिया त्यांना समजून सांगा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्यांना ते समजून सांगाल ते स्वतः निर्णय घेतील काय केलं पाहिजे. आणि इतर आजच्या काळातली इतर जी शिक्षण पद्धती आहे ह्या गोष्टी टाळतात. कारण त्यांनी जर त्यांची माहिती सांगितली तर त्यांच्याकडे काहीच राहत नाही पाठीमागे.
चुकून समोरच्याने जर प्रश्न विचारला, सर शिकवतात आपल्याला, मला कॉलेजमध्ये जे BSc ॲग्रीला शिकवतात प्राध्यापक बिचारे, त्यांच्यापैकी किती जण घरी जाऊन फावडेनी बारं मारतात बरं? किती जणांनी स्वतः एंडोसल्फान फवारला असेल? एंडोसल्फान तर आउटडेटेड झालं, ते बाजारात पण मिळत नाही, पण तुमच्या अभ्यासक्रमात आजही आहे. का तर म्हणे मार्क मिळाला पाहिजे, त्याशिवाय दुसरं मार्क मिळणार नाही. मार्क, तुमच्या मार्काच्या पायी ह्या विद्यार्थ्यांमधला जो स्पार्क आहे तो गेला ना निघून सगळा. त्यांच्यामध्ये स्पार्किंगच होत नाही. ते म्हणतात सर पूर्ण डिस्चार्ज झालेलं. सद्गुरू म्हणतात मी माझ्या मुलीला 11-12 वर्षाची होईपर्यंत शाळेतच टाकलं नाही, पण तिला समाजाचा अनुभव यावा म्हणून मी तिला शाळेत टाकलं. थॉमस अल्वा एडिसन शाळेत गेले होते, पण त्याला शाळेत घेतलंच नाही. हेनरी फोर्ड शिकूच शकले नाही घरच्या गरीब परिस्थितीमुळे. ज्या सचिन तेंडुलकरचा 10वी मध्ये धडा आहे त्यांनी 10वी पण पुरी केलेली नाही. ज्या शेक्सपियरचे एवढे मोठे नाट्य सगळ्या MA ला आहे, BA ला आहे, ते कॉलेजमध्ये कधी गेलाच नाही. मित्रांनो, याचा अर्थ शिक्षणाला महत्व नाही असं नाही, परंतु शिक्षणाची पद्धती बदलणं फार गरजेचं आहे आणि शिक्षणाचं लक्ष बदलणं गरजेचं आहे. आज आम्ही आमच्या मुलांना पैसे कमवण्याचं मशीन बनवतो. प्रामाणिकपणे तुम्ही स्वतःला विचारा, ज्यावेळेस तुम्ही BSc ॲग्री झालात त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय फिलिंग होता? चला मी तो कुणी इंजिनियर झाला असेल, कुणी IT झाला असेल, कुणी अकाउंटमध्ये BCom केला असेल. ज्यावेळेस प्रत्यक्ष हातामध्ये नोटबुक आलं, काम आलं, जेव्हा कम्प्युटर समोर आला, जेव्हा बिलं बनवायला बसले, तेव्हा तुमचा अकाउंटंट तुम्हाला किती उपयोगाला पडला. मग ती शिकण्याची इच्छा निर्माण झाली. का? गरज निर्माण झाली. गरज ही शोधाची जर्नी आहे. तुम्हाला गरज नसेल ना तर तुमच्यामध्ये जिज्ञासा पण निर्माण होत नाही. किती दुर्दैव आहे. आणि ही परिस्थिती आमच्या चुकीच्या पालन पोषणाच्या पद्धतीवर आहे. आमचा मुलगा जर लहानपणी म्हणत असेल ना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी, ते घरची म्हणते आहे जॉनी जॉनी म्हण, जॉनी जॉनी येतात काम जोडावं यांची. अरे बाहेरच्या देशांमध्ये सकाळी सकाळी कर्पूर गौरम करुणावतारम, आणि आम्ही इकडं ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. तुमच्या मुलाने ट्विंकल म्हणलं पाहिजे, कर्पूर गौरम म्हटलं तर काय होतं? तुला कळलंच नाही काही, तुला काय समजणार आहे मुलांचं पालन पोषण कसं करावं? आम्हाला पैसे कमवायचं मशीन माहिती, आम्हाला पद प्रतिष्ठेचे मार्ग माहिती, परंतु आम्हाला जीवन जाणून घेण्याचे मार्ग माहीत नाहीये. आणि म्हणून जीवन जर जाणून घ्यायचं, मला सांगा, आम्ही सगळं शिकतो, जीवन जगायचं राहून जातं. जीवन कसं जगायचं हेच समजत नाही. आम्ही नोकरीमध्ये एकमेकाच्या कलिग बरोबर कसं राहायचं काय ते शिकतो, परंतु आमच्या कुटुंबामध्ये नाती कशी सांभाळायची हे शिकत नाही. जेवढ्या लोकांनी आपल्या मुलांना पैसे कमवायला शिकवलं, पद प्रतिष्ठा आणि सन्मान आणि सगळ्यांच्या पुढे धावायचं आणि स्पर्धा आणि तुला एकच नंबर यायचा असं ज्यांनी लहानपणी आपल्या मुलांवर संस्कार केले, त्यांची सगळी मुलं बाहेरच्या देशांमध्ये आहे, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आहे, लाखो रुपयाच्या पॅकेजवर आहे, करोडो रुपयाच्या पॅकेजवर आहे, परंतु ही त्यांची मुलं राहिलीच नाही. जेव्हा ते आजारी पडता, म्हातारे होता, यांना फोन करता, हे पण नाही यांचे शेजारी फोन करता, तेव्हा ते म्हणता मी 2 लाख रुपये तुमच्या अकाउंटवर पाठवतो, त्यांचं हॉस्पिटलचं बिल भरा. मला खरं सांगा, यांचे पण पेन्शनचे पैसे अकाउंटवर पडलेले 10 लाख रुपये, पण बँकेतून काढायला माणूस नाहीये. यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय तर फोन करण्यासाठी त्या बाबाला पॅरालिसिस झालेला आहे, फोन उचलता येत नाहीये, एकटाच येतो तिथे. म्हणजे आम्हाला यांनी लहानपणी जर मुलांना शिकवलं असतं की सर्वात श्रेष्ठ काय आहे, काय आहे, सहवास आहे, पण यांनी काय शिकवलं, सर्वात श्रेष्ठ काय आहे, पैसा, बंगला, प्रॉपर्टी. पण ते कोणतेच पाठवतात जे यांनी इन्स्टॉल केलं. ते यांनी शिक्षणाच्या नावाखाली जे इन्स्टॉल केलं तोच रिप्लाय तिकड निवडायला, त्यांना नावं का ठेवायची?
तुम्ही शेतामध्ये विष पेरता, विष घालता झाडांना आणि वरती अमृताची फळं यावं अशी भोळी अपेक्षा करता. तुमच्या काकाची ठेव आहे का ती? नाही मिळणार. म्हणून आम्हाला ज्ञानाची फार गरज आहे, जाणीवेची गरज आहे. आमच्या मुलांना ही जाणीव नेहमी असली पाहिजे. एक माझे मित्र आहे, त्यांना अडचण होती पैशांची. तरुण मुलगा आहे घरामध्ये, तो मात्र MPSCचा अभ्यास करतो आणि हे मात्र पैशांसाठी लोकांकडे याचना करताय. अहो म्हटलं त्याला कुठेतरी कामाला लावा. नाही, त्याला साहेब व्हायचंय. त्यांना म्हटलं हा जेव्हा साहेब होईल ना तेव्हा तुमचा शिपाई गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हटलं का बरं? म्हणजे त्याला जाणीवच नाही ना की आपल्या वडिलांनी कोणत्या कष्टातून आपल्याला मोठं केलंय. तुम्ही त्याला जर नोकरी करायला लावली त्याला पण जाणीव होईल की आपले वडील कोणत्या कष्टातून जातात. मला मदत करायला काही नाही, परंतु तुमचा शिपाई झाल्यावर माझी आठवण काढून नका. मित्रांनो, माणसं मोहापायी, प्रतिष्ठेपायी आणि ह्या अहंकारापायी फार आंधळी झाली, दिखाव्यावर जगतात. त्याचं कारण काय? ही शिक्षण पद्धती, फक्त माहिती. कुठल्या जर पार्टीमध्ये गेलं किंवा कुठे जर मोठी मोठी माणसं भेटली ना तर लोक म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का एक नवीन गॅलेक्सीचा शोध लागला? तर तुझ्या शेतामध्ये जनावरं घुसली ती तुला कळत नाही, तू गॅलेक्सीचा पण शोध लाव. ही सगळ्या जगाची माहिती आहे आमच्याकडे. आम्हाला स्मार्ट दाखवायची लोकांना. मी स्मार्ट किती बघा, तुम्हाला जी काहीच माहिती नाही ती माझ्याकडे आहे. हे का? आम्हाला इन्फॉर्मेशन नको आहे, आम्हाला नॉलेज पाहिजे. आणि नॉलेज तुमचं थोडं जरी असेल तर ते आयुष्यामध्ये तुमच्या उपयोगाचं आहे, इतरांच्या उपयोगाचं आहे. आणि म्हणून कुठेतरी जिवंत जीवन जगा. बरोबर आहे? असं म्हणतात की 1000 गोष्टी तुम्हाला माहिती असण्यापेक्षा तुम्हाला एका गोष्टीचा अनुभव असावा. कळलं? तुमच्याकडे खूप माहिती आहे, शिक्षकांकडे खूप माहिती असते ना, अनुभव काहीच नसतो. अनुभव ही समस्या आहे. जर त्यांना कळलं की आपल्या मुलांना आपल्याला काय द्यायचंय, ज्ञान द्यायचंय, अनुभव द्यायचा आहे, तर ते सुद्धा अनुभव घेण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आता काळ बदलला, आम्ही पण बदललं पाहिजे. शिक्षण पद्धती बदलवली पाहिजे. मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करील अशा पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, असं लक्ष समोर ठेवलं पाहिजे. आणि अशा प्रकारची जिज्ञासा निर्माण करणारी जर शिक्षण पद्धती निर्माण झाली तर मला खात्री आहे की माझ्यासारखे अनेक राम तयार होतील आणि खरोखर आपला देश समृद्ध होईल. धन्यवाद.